आज आहे बैलपोळा आणि असं म्हणतात की बैलपोळ्याला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतात, त्याशिवाय पोळ्याचा सण हा पूर्ण होत नाही. आणि त्यामुळेच ना मी इथे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतेय. ह्या वेळेचा बैलपोळा ना नेहमीपेक्षा खूप वेगळा आहे, कारण गावात डायरेक्टली डीजे लावून बैलांची मिरवणूक काढणार आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. पुरणपोळीच्या स्वयंपाकात जी आमटी बनवतो ना आपण, ती नेहमीपेक्षा खूप वेगळी आणि टेस्टी लागते, कारण डाळीचं पाणी असतं ना यामध्ये, मग अजूनच याची टेस्ट वाढते आणि नेहमीपेक्षा खूप वेगळी होते. मला तर ही आमटी खूपच जास्त आवडते. एकीकडे आमटी आणि एकीकडे लगेच भात केला होता, तोपर्यंत पुरणाची सुद्धा तयारी करून घेतली. ह्यावेळी ना मी कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद ऍड केली होती, कारण असंच मी एकदा व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की त्याने ना पुरणपोळ्या एकदम पिवळसर आणि छान दिसतात. स्वयंपाक दिसायलाही छान असला ना की अजूनच खाण्याची इच्छा होते. म्हणूनच ना ह्यावेळी नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या दिसणाऱ्या मी पुरणपोळ्या बनवल्या. तुम्ही कशा बनवतात ना ते सुद्धा कमेंट करा. तसं मी हे पहिल्यांदाच ट्राय केलंय. असं म्हणतात की कुरडई, पापड आणि भजे ह्याशिवाय नैवेद्य आपला पूर्ण होत नाही. आता माझ्याकडे काही कुरडई नाहीये, त्यामुळे मी पापड आणि भजे तळून घेतले. मस्त इथे पूजा मांडली आणि नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळच्या टायमिंगला इथे मस्त मिरवणूक निघाली होती डीजे लावून, तर ती खूपच भारी वाटत होतं. चला मग असा गेला आजचा दिवस. आपण भेटू उद्या.